नामिकला। आज आपण आलो आहे इथं नामिकला आणि ही बिहारची एक टीम आहे की जी रस्ते बांधकाम करते। त्यांचं नाव दिलं नामिकला। आणि आपण सध्या जमिनीपासून दंतक म्हणून आहे, दंतक एक टीम आहे, प्रत्येक डिव्हिजन आहे। 12,198 फूट वर आलेलो आहो आणि इथं हा लडाखचा पॉइंट आहे। हा पूर्ण भाग नामिकला आणि इथं आपण बघू शकता सर्व टुरिस्ट आहेत, काही बाईक टूर्स पण आहेत, सर्व इथं आलेले आहेत। बघा इथं ऑक्सिजनची लेवल फार कमी असते, झाडं नाहीत, त्यामुळे कुठे ऑक्सिजन नसल्यामुळे झाडाची उंची पण नाही, छोटे छोटे आहे सर्व। आणि इथं वनस्पती एकदम बारीक गवत आहे, खुरटं गवत आहे, ते उगू शकत नाही, वाढ होऊ शकत नाही, त्यामुळे इथं बघा कशा प्रकारे वातावरण आहे। सर्व माती जी आहे ही माती आणि मुरुम याची मिक्स आहे। हे जास्त बर्फामुळे डगरू शकतात, खचू शकतात अशा प्रकारे। आणि हा पूर्ण लडाखचा भाग आहे आणि खालती बघा कशा प्रकारे टेकडे आहेत सर्वत्र अशा प्रकारे। आणि तिथं थोडासा बर्फ दिसतो आपल्याला, त्या भागात सर्व बर्फ आता वितळलेला आहे, तिकडं पण थोडा बर्फ आहे, काही टेकड्या बर्फांच्या आहेत। तर अशा प्रकारे सर्व इथं जे आहे तर फक्त पहाडी म्हणजे पहाडी आहे। आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यावेळेस इथं सर्व बर्फ असतो आणि सर्व बर्फाच्या टेकड्या असतात, झाडं वगैरे काही नसते, त्यामुळे फक्त आपल्याला फगळं पांढरा कलर इथं दिसतो बर्फाचा, बाकी इथं काही दिसत नाही दुसरं। तर अशा प्रकारे इथं आपण या जमिनीचा अभ्यास करण्यासाठी पण आलेलो आहोत। तर इथं काही उगू शकत नाही ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळं। आणि इथं माती जी आहे तर माती नाही, माती मिक्स आहे, मुरमाची माती बनलेली आहे, त्यामुळे इथं काहीच बनू शकत नाही, एकदम निष्क्रिय अशी निर्जीव माती आहे, त्याच्यामुळे इथं काही उगवण्याची शक्यता बिलकुल नाही। म्हणून इथं कुठल्याही प्रकारचे आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा इथं त्रास होत आहे, ऑक्सिजन झाडाची संख्या नसल्यामुळं आणि उंचीसुद्धा न वाढल्यामुळं। छोटे गवत आहेत आणि इथं मेंढरं वगैरे थोडीशी आहेत, कुठं कुठे दिसतात, बाकी काहीही नाही। तर अशा प्रकारे आपल्या या लडाख टूरमध्ये आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे, बघू शकता। आणि आता आपण आपल्या गाडीमध्ये बसणार आहोत।